नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गौरी गणपतीचा 7वा दिवस आणि आज आमच्याकडे बहुतेक असं काही विशेष घडणार आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। तर मी सगळ्यात पहिला आज आले होते पंदूर येथे शेगलाची भाजी आणायला, पण ती भाजी मला काही कुठे मिळाली नाही। तर अशाच रिकाम्या हाताने आता मी परत चालले आहे। घरी जाऊन देवबाप्पाचा नैवेद्य ठेवला आणि सर्वांनी आरती करायला सुरुवात केली। जेवून झाल्यानंतर सर्वजण तयारीला लागले, ते म्हणजे गौराईच्या विसर्जनासाठी। आज गौराईचं विसर्जन करायचं होतं, त्यामुळे गौराईचा नैवेद्य आम्ही तयार केला, तो म्हणजे शेगलाची भाजी आणि भाकरी। आणि त्यानंतर गौराईची सुंदर अशी आरती करून घेतली। जिथून आम्ही गौराईला आणले होते, तर आता विसर्जनासाठी देखील आम्ही तिथेच चाललो आहे गौराईची मूर्ती घेऊन। आमच्यासोबत आमच्या 5 गौरीसुद्धा येथे आणतात। मूर्ती स्वरूपात 3च गौरी येथे आपल्याला पाहायला मिळतील आणि बाकीच्या गौरी असतात त्यांचं इथे विसर्जन केलं जातं। जे वौसा असतो तो त्यांना अर्पण केला जातो, त्यांना दिवाबत्ती करून त्यांचं गाऱ्हाणं घातलं जातं आणि पूजा अर्चा करून क्षमा मागितली जाते। तसं तर गौरी विसर्जन सर्वीकडेच केलं जातं, पण आमच्याकडचं गौरी विसर्जन थोडंसं वेगळं आहे। म्हणजे जसं की आमच्या इथे जवळपासची जी घरं आहेत ती मोजून 5 घरं आहेत, जसे की पालव, पागवे, परब, पालेकर आणि गावडे। तर ह्या 5 घरांच्या 5 गौरी येथे येतात आणि ही 5ही फॅमिली इथे येतात आणि तिथे गौरीचं विसर्जन केलं जातं। आणि त्यानंतर जे प्रसादाला आम्ही ठेवला होता ते भाकरी आणि भाजी इथे आणून सगळ्यांना वाटली जाते, अशी प्रथा आहे। सर्व विधी रितसर करून आम्ही गौराईला घरी घेऊन गेलो। थोड्या वेळाने आम्ही सर्व भावंडे एकत्र आलो आणि आमचा पोलोचा खेळ रंगला। खेळून झाल्यानंतर सर्वांनी आरती करून घेतली।